व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, काल 28 तारखेला मनोज जरांगे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 30 मे पासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। मात्र यंदा उपोषण करत असताना त्यांनी वेगवेगळे आवाहन केलेले आहेत, वेगवेगळ्या ताकीद दिलेल्या आहेत, सरकारला सुद्धा धारेवर धरलेलं आहे। मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की आता हे इतकं कठोर उपोषण आणि आंदोलन असणार आहे की असं उपोषण आणि आंदोलन आजपर्यंत देशाच्या इतिहासात कधीही घडलेलं नसेल। नेमकं असं जरांगे काय करणार आहेत हे अजून तरी स्पष्ट नाहीये। मात्र जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मी उन्हातानात बसेन, कुठलाही मंडप नसेल किंवा पंखा नसेल, मी बाज टाकणार आहे म्हणजे खाट टाकणार आहे आणि त्यावर उपोषण करणार आहे। आणि मनोज जरांगे यांनी बरंच काही आवाहन देखील त्यांच्या मराठा बांधवांना केलेलं आहे, म्हणजे आपल्या मराठी बांधवांना केलेलं आहे। आता याला कसा प्रतिसाद मिळतो हेच बघायचं आहे। खरं तर मनोज जरांगे यांच्या आवाहनाचा जो व्हिडिओ आहे तो बघितल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की मनोज जरांगे यांनाच खरं तर खात्री नसावी की अफाट गर्दी, अलोट गर्दी अंतरवली सराटीमध्ये जमेल। आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हाला निश्चित तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघाल मनोज जरांगे यांचा। व्हिडिओ बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, आपण आपल्या प्रपंच परिवारातर्फे जे सत्कर्म करत आहोत, अन्नदानाचं आहे, कर्करोगग्रस्त रुग्णांच्या सेवेचं आहे, शेतकऱ्यासाठी आपण जे झटत आहोत, दुष्काळात होरपळून निघणारे त्याचे गुरं आणि त्याचे पोरं, या दोघांसाठीही आपण सेवा देत आहोत, अन्नदान करत आहोत, चारा पाण्याची व्यवस्था आणि गोमातेची सेवा करत आहोत। तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण देखील आपलं सहकार्य आणि योगदान आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार द्यावं ही नम्र विनंती, कळकळीचं आवाहन। जीपे, फोनपे क्रमांक आपल्याकडे आहेत, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, त्यावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपण जे योगदान द्याल त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती आपल्याला बनवता येईल। तेव्हा मन मोठं करा मित्रांनो आणि आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढे या। चला आता बघूया मनोज जरांगे यांनी नेमकं काय आवाहन केलेलं आहे। आपलं 30ला फायनल 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या, त्या पुन्हा एकदा सांगतो। हे कठोर आणि कडक आमरण उपोषण होणारे आणि भर रखरखत्या कडक उन्हात होणारे, ते उष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडं ते काय जीव होईल ते होईल, लाई जीवाची होईल, तरफड मरफड होईल। मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये, मी तुमच्या लेकरासाठी झटतोय। सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतंय की मराठ्याला ऊन लागतंय, मराठ्यांना विटीस धरू नका, माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका। तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही, सगळ्यांनी शांततेत, मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे, कारण माझा सुद्धा जीव लय दिवसाचा तरफडतोय। मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत। आता आमरण उपोषण याचा अर्थ असा आहे की मरेपर्यंत उपोषण, म्हणजेच काय तर प्राण जाईपर्यंत उपोषण। असं उपोषण म्हणजे आमरण उपोषण हे फक्त स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेलं आहे, तेही जतीन दास यांनी केलं होतं। कुठे तर लाहोरच्या तुरुंगामध्ये, जेव्हा ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या सोबत होते, तेव्हा तब्बल 62 दिवस अन्न पाण्याचा एक कणही त्यांनी पोटात जाऊ दिला नाही। नाका तोंडामध्ये दुधाच्या नळ्या घातल्या होत्या इंग्रजांनी, तरी सुद्धा गडी हटला नाही आणि तो स्वातंत्र्य सैनिक देशासाठी आपले प्राण अर्पण करून गेला। ते आमरण उपोषण होतं मित्रांनो। आता जे उपोषण आंदोलन मनोज जरांगे करत आहेत त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की मी चप्पल सुद्धा घालणार नाही। अहो, चप्पल घालून कोणी झोपतं का? कारण मनोज जरांगे जेव्हा उपोषणाला बसतात किंवा हे करतात तेव्हा ते सतत लोळतच असतात। त्यांची ती पिवळी लाल गोधडी असते, त्या गोधडीमध्ये ते लोळत असतात। मात्र आता ते म्हणतायत की आता मंडप नसणारे, खाट टाकणारे, बाजेवर लोळणारे आणि मग उपोषण होणारे। मग कदाचित आपण अपेक्षा व्यक्त करूया की यावेळेस गोधडी नसेल त्यांच्यासोबत, म्हणजे गोधडी सुद्धा ते घेणार नाहीत। इतकं ते कठोर असं आंदोलन असेल, कारण त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे। आणि पुढे आवाहन करताना मनोज जरांगे असं देखील म्हणालेले आहेत की माझ्या मराठा बांधवांनो, तुम्ही इकडे अंतरवली सराटीमध्ये येण्याची अजिबातच गरज नाहीये। मी तुमच्या पोरांसाठी लढतोय, मी तुमच्या कुटुंबासाठी लढतोय, तुम्ही इकडे येऊ नका, अजिबात येऊ नका इकडे। मनोज जरांगे असं का बोलले असतील बरं? एरवी तर मनोज जरांगे सतत आवाहन करत असतात
की या बघा, गेल्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा आवाहन केलेलं होतं की 30 मेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा कुटुंबातल्या व्यक्तीने आंतरवली सराटीमध्ये उपस्थिती लावायची म्हणजे लावायचीच, यायचं म्हणजे यायचंच. मग असं नेमकं काय घडलेलं आहे की मनोज जरांगे यांना असं आवाहन करावं लागतंय की इकडे अंतरवली सराटीमध्ये येऊ नका? जरांगे यांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे का की आपल्या मागे आता तेवढा पाठिंबा नाहीये? अर्थात शरद पवार साहेबांचं देखील त्यांच्याकडे लक्ष नाहीये. रोहित पवार तर सध्या नेक्स्ट जरांगे बनण्याच्या शर्यतीमध्ये आहेत. जरांगे यांच्या 2 पावलं पुढे जाऊन रोहित पवार नाना विषयांवर बोलत पत्रकार परिषदा घेत सुटलेले आहेत. दुसरीकडे राजेश टोपे यांचा आधार होता, मात्र टोपेच आता पडलेले आहेत निवडणुकीमध्ये. बजरंग सोनवणे बघायला तयार नाहीयेत त्या गोष्टीकडे. सुरेश धस सुद्धा कुठे गेलेले आहेत माहित नाही. सगळेच सध्या लुप्त झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपला सपोर्ट सिस्टीम जी आहे ती कमी झालेली आहे असं मनोज जरांगे यांना जाणवत असावं का? आणि म्हणून त्यामुळे त्यांनी मराठा बांधवांना सांगितलं असेल का की इकडे अंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी येऊ नका म्हणून? काय कारण असू शकतं याच्या मागे? कारण या अगोदर तर त्यांनी आवाहन केलं होतं की झाडून सगळे जण या, आणि आता म्हणतात की येऊ नका. या अगोदर एक 4-6 महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे मित्रांनो. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली होती एक, आणि असं सांगितलेलं होतं की इथून पुढे 1-1.5 वर्ष मी कुठेही जाणार नाही, कुठल्याही समारंभाला जाणार नाही, आंदोलनाला जाणार नाही किंवा आंदोलन करणार नाही. 1 ते 1.5 वर्ष स्ट्रिक्टली मी कुठेही जाणार नाही. आणि तेव्हाच मी स्वतः असं सांगितलं होतं की यांचा हा शब्द हेच फिरवणार आहेत. आणि बघा, 4-6 महिन्यातच लगेच यांनी आंदोलनाचं शस्त्र बाहेर काढलं आणि उपोषणाचं शस्त्र उपसले. मनोज जरांगे स्वतःच कधीही स्वतःच्या शब्दावर ठाम नाहीत, हेच यातून दिसून येतंय. मग जर यांना आंदोलन उपोषण करायचंच होतं तर मग तेव्हा का सांगितलं की 1-1.5 वर्ष आराम करायचा आहे? तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की माझं शरीर आता खूप जर्जर झालेलं आहे, दवाखान्यात गेल्यानंतर माझ्या हाताच्या नसा देखील डॉक्टरांना सापडत नाहीत, इतका मी दुबळा झालेलो आहे, शरीर साथ देत नाहीये, मी काही दिवसांचाच पाहुणा राहिलेलो आहे. हे मनोज जरांगे यांचे तेव्हाचे वाक्य. आता सुद्धा मनोज जरांगे असं म्हटलेले आहेत की माझी तब्येत मला साथ देत नाहीये, मी उन्हामध्ये तडफडून उष्माघाताने मेलो तरी चालेल, बेहतर आहे, मात्र माझ्या मृत्यूला कारणीभूत हे निर्दयी आणि क्रूर सरकारच असेल, असाही आरोप त्यांनी केलेला आहे. का? तर मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी, त्यासाठीच हे आंदोलन आहे. पण यामध्ये कुठेतरी सगळे सोयऱ्याची मागणी मागे पडलेली आहे. मित्रांनो, आता हे मराठा कुणबी प्रमाणपत्राचं जे वाटप सुरू आहे किंवा मनोज जरांगे यांची जी मागणी आहे त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. नेमकं आता वाटप कसं सुरू आहे, कोणत्या अनुषंगानं सुरू आहे, कोणाच्या निकषांवर सुरू आहे, हे सगळं बघणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे की नाही? तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा खुलासा केलेला आहे की नेमकं मराठा कुणबी प्रमाणपत्र कसं दिलं जात आहे. तर एकदा आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच जाणून घेऊया. कुठलीही योजना बंद नाहीये. या ठिकाणी प्रमाणपत्र मागितलंय आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही. जे प्रमाणपत्र मागितले जातात त्यातले जे त्या नियमात बसतात ते सगळे दिले जातात आणि पेंडन्सी कुठेही फारशी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आता याची जी काही व्हॅलिडिटीची प्रोसेस आहे, ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केली जाते. त्याची कमिटीही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे, त्याचे निकषही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे. त्या समितीला पूर्ण स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. ते काही राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे त्या नियमानुसार कमिटी व्हॅलिडिटी देखील करते आणि सातारा गॅझेटचा जो काही या ठिकाणी संबंध आहे, आपल्याला माहिती आहे हैदराबाद गॅझेट दिल्यानंतर त्याची केस ही आता माननीय उच्च न्यायालयामध्ये चाललेली आहे. अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कुठेही होऊ नये या दृष्टीनं त्या ठिकाणी आमच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनी जे काही सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यानुसार आम्ही काम करतो. कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत. उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो आणि जेवढं
मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे. तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. मनोज जरांगे यांनी आरोप केला की मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप थांबलेलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबलेली अजिबात नाहीये. मात्र जे निकषांमध्ये बसत आहेत त्यांना लगेच मिळतं प्रमाणपत्र, जे निकषांमध्ये बसतच नाहीये त्यांना मिळत नाहीये, त्यांना मिळण्यासाठी अडचण येते. बरं, हे सगळं जे आहे ते केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चाललेलं आहे का? तर अजिबातच नाही. माननीय कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करत या मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे. तरी देखील मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच खापर फोडत आहेत. अनेक जण तर असंही म्हणत आहेत की मनोज जरांगे यांचे जे अत्यंत जवळचे जे सहकारी आहेत, ज्यांनी गाड्या घेतल्यात, आत्ताच बंगले बांधलेत, एकरानं जमिनी विकत घेतल्यात, डंपर विकत घेतलेत वाळूचे, हे जे सगळे लाभार्थी आहेत जरांगे यांच्या अवतीभोवतीचे आणि स्वतः जरांगे देखील, यांना परत एकदा लाभ उठवायचा आहे काही गोष्टींचा, म्हणून हे पुन्हा आंदोलनाचं शस्त्र उपसण्यात आलेलं आहे. बरं, आंदोलन जर करायचं असेल तर त्याला आमरण आंदोलन किंवा आमरण उपोषण म्हणण्याची गरज काय आहे? उपोषण आणि आंदोलन असं म्हटलं तरी चालू शकतं ना. उगीच आमरण म्हणायचं आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. मात्र सगळ्यांनाच माहित आहे की हे उपोषण आमरण उपोषण होऊच शकत नाही, होणारच नाहीये. त्याचं कारण असं आहे की मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे एकीकडे. शिवाय मराठा समाजाला या गोष्टीची सुद्धा जाणीव झालेली आहे की ईसीबीसी आणि ईडब्ल्यूएस घालवून आपण खूप मोठी चूक केलेली आहे. आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे की काय या विवंचनेमध्ये, या विचारामध्ये अनेक जण आहेत. अनेक जण या गोष्टींचा अभ्यासही करत आहेत. अनेक जण मनोज जरांगे यांच्या बोलण्यावर म्हणा, वागण्यावर म्हणा, नीती धोरणांवर टीका करत आहेत. मनोज जरांगे यांच्यापर्यंत ते पोहोचतही आहे. तरीही मनोज जरांगे हट्टालाच पेटलेले आहेत. आता प्रसाद लाड यांना त्यांनी सांगितलेलं आहे की प्रसाद लाड, तुम्ही राजीनामा देण्याची अजिबात गरज नाहीये मराठा आरक्षणासाठी. तुम्ही फक्त मनातल्या मनात एवढं जरी कबूल करून घेतलं की हो हो आमच्या साहेबांमुळेच सगळा घोळ झालाय, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सगळं झालेलं आहे, हे तरी सुद्धा माझ्यासाठी खूप आहे म्हणे, आणि तुम्ही इकडे येण्याची अजिबात गरज नाही. हे तेच प्रसाद लाड आहेत ज्यांच्यावर मनोज जरांगे यांनी एकेकाळी खूप अभद्र टीका केलेली होती. आता 30 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषण चालू होणार आहे. बघूया. मनोज जरांगे यांनी जे जे सांगितलेलं आहे की चप्पल घालणार नाही, बाज टाकणार आहे, उन्हातानामध्ये बसणार आहे आणि अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही. आता उपोषण म्हणल्यानंतर मी खाणार नाही, पिणार नाही हे सांगण्याची गरज काय ना. उपोषण उपोषणच असतं, सगळ्यांना माहिती. उपोषण म्हणजे काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही, संपला विषय. मग ते परत बोलायची काय गरज आहे? असं हरकत नाही. जरांगे कदाचित भावनेच्या भरात बोलून गेलेले असावेत. आता एवढंच बघायचं आहे की 30 तारखेपासून हे उपोषण किती दिवस चालतं. कारण आतापर्यंत जवळपास 9 ते 10 उपोषण आंदोलनं जरांगे यांची झालेली आहेत. ती 4 दिवस 5 दिवस अशी झालेली आहे. आता हे उपोषण किती दिवस चालतं हे बघणं गरजेचं आहे. बघूया, 30 नंतर आपल्याला कळेलच. आता जरांगे यांचं म्हणणं असं आहे की ही निर्वाणीची भाषा आहे. आता जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मी उठत नाही, मेलो तरी 72 असं यांचं म्हणणं आहे. आणि ही निर्वाणीची भाषा ते नेहमीच करतात. मागे एकदा मुंबईला गेले होते तेव्हाही असंच बोलले होते, एक तर जाईल गुलाल घेऊन येईन नाही तर माझी अंत्ययात्रा येईल, असंही बोलले होते ते. आताही त्यांची तीच भाषा आहे. दरवेळेस तेच 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 बोलून आपल्या भोळ्या भाबड्या समर्थकांना, मराठा बांधवांना, भगिनींना भुलवण्याचं काम, त्यांची सहानुभूती मिळवण्याचं काम मनोज जरांगे सातत्याने करत आलेले आहेत. आता या उपोषणाच्या दरम्यान परत जर यांच्या अंगात ताप भरला तर परत कदाचित चन्नामन्ना भन्नाकन्ना सुरू होऊन जाईल. बघूया काय काय होतंय ते. एवढं मात्र निश्चित आहे मित्रांनो की अंतरवली सराटीमध्ये गर्दी ओसरलेली आहे आणि याची जाणीव जरांगे यांना सुद्धा झालेली आहे. बाकी या सगळ्या घटनेवर आपलं काय होत आहे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा मित्रांनो. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे सत्कर्म करत आहोत की कर्करोगग्रस्त रुग्णांचे औषध उपचार, त्यांची सेवा,
त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी अन्नदान, भोजन व्यवस्था, आपल्या दुष्काळामध्ये होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यासाठी, बळीराजासाठी, त्याच्या गुरांसाठी आणि पोरांसाठी आपण चारा पाण्याची आणि भोजनाची व्यवस्था करत आहोत. शिवाय विद्यार्थ्यांचं शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता तर लगेच एक 20-25 दिवसात शाळा उघडणार आहेत मित्रांनो, तेव्हा आपल्याला खूप झपाट्याने काम करावं लागणार आहे. म्हणून कळकळीचं आवाहन आहे की दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या परिवारासाठी, आपल्या बंधू भगिनींसाठी आणि ह्या अडल्या नडल्यांसाठी आपल्याला जे काही योगदान देता येईल ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची पावती पण बनवता येईल. तेव्हा मन मोठं करून पुढे या मित्रांनो आणि मदतीचा हात द्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.